नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणितकेलामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कालमापन चॅप्टर मधील एक खास कन्सेप्ट बघणार आहोत, जन्मतारीख. या प्रश्नामध्ये एक जन्मतारीख आणि एक ठराविक तारीख दिली जाते आणि तुम्हाला त्या ठराविक तारखेला किती वर्ष पूर्ण होतील हे विचारले जाते. तर चला सुरू करूया आपण आजचा सेशन. चला तर आपण आता सुरुवात करू आपण आपलं आजचं सेशन. तर इथे मी तुम्हाला एक जन्मतारीख दिलेली आहे 15 जुलै 2005 आणि तुम्हाला 3 तारखा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 3 टाईप मी केलेत वेगवेगळे. तर आता पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 22 ऑक्टोबर 2009 म्हणजे या तारखेला किती वर्ष पूर्ण होतील. तर सर्वात पहिला पॅटर्न समजून घ्या तुम्ही. तर सर्वात पहिला तुम्हाला काय करायचंय, डेट ऑफ बर्थ लिहायचे, जन्मतारीख लिहायचे. ती आहे 15 जुलै 2005 आणि त्याच्यावरती ज्या तारखेला विचारले आहे ती तारीख लिहायची. आणि तुम्हाला सिंपल वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी खूपच सोपी असते. वर्षातून वर्ष मायनस करा, महिन्यातून महिने आणि दिवसातून दिवस. फक्त काही रूल्स आहेत. तर सगळ्यात पहिला रूल, वजाबाकी धनात्मक संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आला पाहिजे, ऋण नंबर इथे चालणार नाही. तर पॉझिटिव्ह नंबर कधी कधी भेटतो आणि निगेटिव्ह नंबर कधी कधी भेटतो. जर तुम्हाला दिलेल्या ठराविक तारखाची तारीख आणि महिना जन्मतारखेच्या तारीख आणि महिन्याच्या अनुक्रमे पेक्षा जास्त मोठ्या असतील तर तुम्हाला नेहमी ते पॉझिटिव्ह बनतात. पण जर तुम्हाला दिलेल्या ठराविक तारखेचा महिना आणि तारीख जन्मतारखेच्या तारीख आणि महिन्यापेक्षा लहान असतील तर तुम्हाला ते निगेटिव्ह संख्या मिळणार आणि ती आपण निगेटिव्ह संख्या घेऊ शकत नाही. तर तेव्हा काय करायचं, आपण ते एक एक स्टेप मध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला हा प्रश्न, इथे सर्व पॉझिटिव्ह येते, मग इथे तुम्ही बिंदास वजाबाकी करून टाका. तर 2009 मधून 2005 गेले, हे आले 4 वर्ष. 10 तून 7 गेले, हे झाले 3 महिने आणि 22 मधून 15 गेले, इथे आले 7 दिवस. तर हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त लक्षात ठेवायचं, हे जे आपण उत्तर काढलेलं आहे तो जो टाइम पिरियड असतो तो कम्प्लिटेड झाला, म्हणजे तो पूर्ण झालाय. म्हणजे या तारखेला 22 ऑक्टोबर 2009 रोजी ही जी व्यक्ती आहे तिला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 5व्या वर्षाचे 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 4थ्या महिन्याचे 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर तुम्हाला पूर्ण झालेला टाइम पिरियड म्हणजे पूर्ण झालेला कालावधी मिळतो. चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये मी काय केलेलं आहे, पुढच्या प्रश्नामध्ये मी जो महिना आहे ठराविक तारखेचा तो लहान ठेवलेला आहे, ज्याने आपल्याला तिथे निगेटिव्ह संख्या भेटेल. आणि मग तेव्हा आपण काय करायचं ते आपण आता शिकूया. मग सर्वात पहिला आपण तारीख लिहून घ्यायची. मग तारीख किती आहे, 19 मे 2017 ही दिलेली ठराविक तारीख आहे. त्याच्या खाली जन्मतारीख लिहायची 15/7/2005 आणि काय करायची, वजाबाकी करायची. वर्ष कधीच निगेटिव्ह येत नसतं, ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे, ते पॉझिटिव्ह राहणार. मग 2017 वजा 2005 किती आले, 12 वर्ष. आता आपण या महिन्याकडे, जर मी इथे प्रॉपर मॅथ्स केलं तर 5 वजा 7 म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करणं, तर मला 2 भेटेल आणि दोघांमध्ये 7 ही मोठी संख्या आहे, तिचं चिन्ह ऋण आहे, मग -2 मिळणार. म्हणजे इथे आपल्याला मंथ्स जे आहेत ते निगेटिव्ह मिळालेले आहे आणि निगेटिव्ह संख्या चालत नाही. आता तर रिझन तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की महिना तो लहान आहे. मग आपण यावेळी काय करायचं, जेव्हा तुम्हाला मंथ्स निगेटिव्ह मध्ये मिळतात तुम्ही 2 स्टेप्स करायच्या. पहिली स्टेप खूप सोपी आहे, जे तुम्ही वर्ष काढलेले आहेत ते 1 ने कमी करायचे, म्हणजे 12चे होणार 11 वर्ष. आणि ही जी निगेटिव्ह संख्या आहे ती नेहमी मायनस करायची 12तून. मग 12तून 2 केल्यावर किती राहतात, 10 महिने. फक्त लक्षात ठेवा, हे जे आपण 12 घेणार आहोत ते ऑब्व्हियसली 12 म्हणजे एखाद्या वर्षाचे संपूर्ण महिने. पण ते वर्ष कोणतं घ्यायचं ते महत्वाचं आहे पुढच्या टाईपच्या प्रश्नासाठी. तर हे आपण जे 12 घेतो ते 2017चे घेत नाही, कारण 2017 हे वर्ष पूर्ण नाही झालेलं आहे. तर ते घेतो आपण त्याच्या अगोदरच्या वर्षाचे म्हणजे 2016चे. मग आपण इथे 12 महिने घेतो आणि 12तून आपण 2 मायनस केले. ओके. तर पुन्हा मी एकदा सांगतो, जेव्हा पण मंथ्स निगेटिव्ह मध्ये येतात 2 स्टेप करायच्या. आलेले वर्ष 1 ने कमी करणे आणि ही ऋण संख्या नेहमी 12तून मायनस करायची. ओके. 19 मधून 15 गेले, इथे राहिले 4 आणि इथे पॉझिटिव्ह संख्या लिहायची. मग हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर.
पुन्हा मी सांगतो, हा जो आपण वेळ काढला, हा जो आपण कालावधी काढलेला आहे तो पूर्ण झालेला कालावधी आहे. आता ह्या प्रश्नाचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट, जिथे डेज निगेटिव्ह येतात, मग तेव्हा काय करायचं आपण आता बघू. तर या शेवटच्या टाईप मध्ये आपल्याला जन्मतारीख घ्यायची. पुन्हा जन्मतारीख आहे 15 जुलै 2005 आणि त्याच्यावरती मी दिलेली तारीख लिहिणार 4 एप्रिल 2020 आणि वजाबाकी करणार. चला मग वजाबाकी करूया. 2020 मधून 2005 गेले, इथे येतात 15 वर्ष. 4 वजा 7, इथे वजा 3 आले, मंथ्स आपल्याला ऋण सापडले. मग आपण जे आधीच्या प्रश्नामध्ये केलेल्या त्या 2 स्टेप आपल्याला इथे पुन्हा रिपीट करायचे. तर पहिली स्टेप आपण काय करणार, वर्ष 1 ने कमी करणार. तर वर्ष 1 ने कमी केल्यावर तुम्हाला मिळतं 14 वर्ष. आणि ही जी ऋण संख्या असते ती नेहमी कशातून मायनस करायची असते, 12तून. तर 12तून 3 गेले, राहिले किती, 9. आता आपण जे ह्या प्रश्नामध्ये शिकणार आहोत ते आहे दिवस निगेटिव्ह आल्यावर काय करायचं. तर 4 वजा 15 येतात, वजा 11 आपल्याला डेज निगेटिव्ह मध्ये सापडलं. तर जसं आपण मंथ्स निगेटिव्ह आल्यावर 2 स्टेप करतो, सेम तसंच डेज निगेटिव्ह आल्यावर सुद्धा 2 स्टेप करायच्या. तर सगळ्यात पहिला जेव्हा डेज निगेटिव्ह येतात तेव्हा आपण पहिली स्टेप काय करणार, यावेळी आपण जे आपल्याला मंथ सापडले ते 1 ने कमी करायचे. ही तुमची पहिली स्टेप फिक्स्ड आहे. 1 महिना कमी करायचा, वर्ष तसंच ठेवायचे. वर्ष फक्त कधी कमी करणार आपण 1 ने, जेव्हा मंथ्स निगेटिव्ह येतात, जे आपण ऑलरेडी केलेलं आहे. ओके, तर जेव्हा पण डेज निगेटिव्ह येतात 2 स्टेप्स करायच्या. पहिली स्टेप आहे जे तुम्ही महिने काढले ते 1 ने कमी करा. सेकंड स्टेप सगळ्यात महत्वाची, जसं आपण ही महिन्यांची ऋणसंख्या एखाद्या वर्षाच्या संपूर्ण महिन्यातून मायनस करतो, सेम तसंच ही दिवसांची ऋणसंख्या एका महिन्याच्या संपूर्ण दिवसातून वजा करते. मग तो महिना कोणता घ्यायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर बघा इथे मी काय सांगतोय, हा कोणता महिना आहे, एप्रिल. ज्या एप्रिल महिन्याची 15 तारीख अजून यायची आहे, मग हा महिना आपण घेऊ शकत नाही कारण हा महिना पूर्ण झालेला नाही. तर आपण जस्ट त्याच्या अगोदरचा महिना घ्यायचा. तर इथं एप्रिल आहे, एप्रिलच्या अगोदर येतो मार्च. आणि मार्च मध्ये एकूण संपूर्ण दिवस किती असतात, 31. त्यातून ही संख्या मायनस करायची. तर हे आलं आपलं दिवस, 20 दिवस आले. पुन्हा सांगतो, जेव्हा पण डेज निगेटिव्ह मध्ये येतील 2 स्टेप्स करायच्या असतात. पहिली स्टेप आलेले महिने 1 ने कमी करणे आणि सेकंड स्टेप हा जो महिना असतो दिलेल्या तारखेचा महिना त्याच्या अगोदरचा महिना घ्या, त्या अगोदरच्या महिन्याचे संपूर्ण दिवस घ्या आणि त्यातून ही ऋण संख्या वजा करा. मग तुम्हाला दिवस मिळतील 20 दिवस. तर हे आहे या प्रश्नाचं आन्सर. जो कोणता कालावधी आहे, कम्प्लीटेड. तर हे होते ते 3 टाईप. पहिल्या टाईप मध्ये आपण सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेतलेल्या, तिथे काहीच आपल्याला अडचण येणार नाही. दुसऱ्या टाईप मध्ये आपण मंथ्स निगेटिव्ह घेतलेले. मंथ्स जेव्हा निगेटिव्ह येतात तेव्हा 2 स्टेप करायच्या. पहिली स्टेप वर्ष 1 ने कमी करणे आणि सेकंड स्टेप ही जी ऋण संख्या आहे महिन्यांची ती नेहमी 12तून मायनस करायची. 12 म्हणजे एखाद्या वर्षातील संपूर्ण महिने. आणि थर्ड टाईप मध्ये आपण मंथ्स आणि डेज दोन्ही निगेटिव्ह घेतले, पण आपण लक्ष दिलेलं डेज कडे. महिन्यामध्ये तेच करायचं. जेव्हा डेज निगेटिव्ह येतात तेव्हा काय करायचं, सर्वात पहिला महिन्यांची संख्या 1 ने कमी करा आणि दुसरी ही जी ऋण संख्या आहे दिवसांची ती कशातून मायनस करायची, तर दिलेल्या तारखेच्या महिन्याच्या अगोदरच्या महिन्याच्या संपूर्ण दिवसातून. हा खूप कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, म्हणतो नीट ऐका. दिवसांची संख्या कशातून मायनस करायची, तर दिलेल्या तारखेच्या महिन्याच्या अगोदरच्या महिन्याच्या संपूर्ण दिवसातून. समजा इथे मे महिना असता, तर मे महिन्याच्या अगोदर कोणता महिना आहे, तो एप्रिल. तर आपण एप्रिलचे संपूर्ण दिवस म्हणजे इथे तेच घेतलेले असते. तर हा होता जन्मतारीखचा कन्सेप्ट. आता इथे एक स्पेशल टाईपचा प्रश्न राहिलेला आहे, तो आपण बघणार आहोत. तर हा पार्ट तुम्हाला नक्कीच कळला असेल. आपण पुढचा पार्ट लगेच बघूया. चला तर आपण बघूया या जन्मतारीख कन्सेप्ट मधला स्पेशल टाईपचा प्रश्न. या प्रश्नामध्ये तुम्हाला मी जन्मतारीख दिलेली आहे 27 मार्च 2010 आणि तुम्हाला तारीख दिलेली आहे 20 मार्च 2016. इथे मी 2 प्रश्न एकत्र कंबाईन केलेत. एक स्पेशल टाईप ज्याच्यामध्ये महिने सेम येतात आणि दुसरा एक फेब्रुवारीचा असतो स्पेशल टाईप, जे मी ते मर्ज केलेला आहे. तर बघा काय करायचं. तर सगळ्यात पहिला पुन्हा सेम, पहिला आपण जन्मतारीख लिहूया. जन्मतारीख आहे 27 मार्च 2010 आणि दिलेली तारीख आहे 20
मार्च 2016 आणि आता आपण वजाबाकी करूया. मग चल वर्षातून वर्ष मायनस करा. मग हे किती आले? 6 वर्ष आले. 3 मधून 3 मायनस केल्यावर 0 उरतात. 0 आपण इथे बिनधास्त लिहू शकतो. निगेटिव्ह व्हॅल्यू फक्त लिहू शकत नाही. 0 ही तुमची न्यूट्रल व्हॅल्यू असते. ओके, तिला ऋण किंवा धन चिन्ह नसतं. आता डेज निगेटिव्ह आले तर 20 वजा 27 किती येतात? तर 20 वजा 27 येतात -7. तर डेज आपले निगेटिव्ह आले. तर आपण आताच पाहिलं की जेव्हा डेज निगेटिव्ह येतात तेव्हा आपण 2 स्टेप करतो. त्या 2 स्टेप मधली पहिली स्टेप आहे की तुम्ही दिलेल्या महिन्यामधून 1 महिना कमी करतो. पण इथे एक प्रॉब्लेम होणार. जर मी शून्यातून -1 केला तर मला पुन्हा -1च मिळणार जी ऋण संख्या आहे. तर इथे काय करणार? तर विसरू नका हे जे आपण काढतोय तो कम्प्लिटेड पिरियड आहे. तर मला सांगा हे जे मी 6 वर्ष 0 महिने कम्प्लिटेड लिहिलेले आहे ते मी असे पण लिहू शकतोच. दोघांचा मीनिंग एकच आहे. इथे पण 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत, इथे पण 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जेव्हा 12 महिने पूर्ण होतात तेव्हा 1 वर्ष ऑब्व्हियसली इन्क्रीज होतं. तर मी काय करणार या 6 वर्ष 0 महिन्याला 5 वर्ष 12 महिने देणार आणि आता मी या 12 महिन्यातून बिनधास्त 1 महिना कमी करू शकतो. तर मला इथे किती मिळाले? 11 महिने. कळलं? तर जेव्हा पण डेज निगेटिव्ह येतात पहिली स्टेप आपण जी महिन्यांची संख्या काढली त्यातून 1 कमी करायचं. जे आपण इथे थोडा स्पेशल टाइपचा प्रश्न होता हे आपण अशा पद्धतीने केलं की 6 वर्ष 0 महिन्याला 5 वर्ष 12 महिने केले आणि 12तून आता मी 1 महिना मायनस केला. आता सेकंड स्टेप ही आपण कशातून मायनस करणार? तर तुम्हाला दिलेली तारखेमध्ये महिना आहे मार्च. तर आपण मार्चच्या अगोदरचा महिना घेणार. तर मला सांगा मार्चच्या अगोदर असतो फेब्रुवारी आणि फेब्रुवारी हा असतो 2 प्रकारचा. एक असतो लीप वर्षातला फेब्रुवारी आणि एक असतो सामान्य वर्षातील फेब्रुवारी. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी असतो 29चा आणि सामान्यमध्ये असतो 28चा. तर तुम्हाला दिलेल्या तारखेचं हे जे वर्ष आहे ते कोणतं वर्ष आहे? तर ते आहे लीप वर्ष. लीप वर्ष कसं ओळखायचं असतं? शेवटच्या 2 अंकी संख्येला 4ने भाग द्या किंवा पूर्ण वर्षाला 4ने भाग द्या. मग 16ला 4ने पूर्ण भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे. तर आपण मार्चच्या अगोदरचा फेब्रुवारी लीप वर्षाचा घेणार आणि त्या लीप वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात? 29. जस्ट अज्युम करा की इथे 2015 असते. तर 2015 सामान्य वर्ष असतं आणि आपण घेतले असते 28. पण इथे लीप वर्ष आहे मग आपण 29चा फेब्रुवारी महिना घेणार आणि 29 मधून 7 गेले, राहिले 22 दिवस. तर हे आहे या प्रश्नाचे उत्तर. तर हा होता आपला जन्मतारीख कन्सेप्ट. हा खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. प्रश्न कमी पडतात पण पडतात. ओके, तर हा प्रश्न नीट अभ्यासा. मी तुम्हाला आधी पण 3 टाइप दिलेले आणि हा स्पेशल टाइप होता. याचा नीट अभ्यास करा. जर तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. चला तर आज आपण इथेच थांबूया. अशाच प्रश्नासोबत आणि अशाच कन्सेप्ट सोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी निलेश कासारे. धन्यवाद.